नमस्कार, मी बागेश्री देशपांडे म्हणजेच छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतली गौतमी. हाय नमस्कार, मी दीप्ती केतकर, अबोल प्रीतीची अजब कहाणीमधील यामिनी. नमस्कार, मी ऐश्वर्या पाटील, भूमिकन्यामधली प्रियंका. नमस्कार गाईज, मी रुचा गायकवाड, छोट्या बयोची मोठी स्वप्न यातील इरा. सो गाईज, आज तुम्ही बघत असाल की आम्ही थोड्या वेगळ्या गेटअपमध्ये आहोत सगळ्याजणी कम्पेअर्ड टू आम्ही रोज जे सजतो, कारण आज काहीतरी स्पेशल आहे आणि तो आहे आमचा मंगळागौरीचा जागर. आणि याबद्दल होस्ट ज्यांनी केलं आहे ते सांगणार आहे, दॅट इज गौतमी. तर तुम्हाला तर माहिती आहे की गौतमी आणि बयो या कायम एकमेकींना टशन देत असतात आणि इरा गौतमीला मदत करत असते. तर आजचा हा जो काही मंगळागौरीचा घाट घातला आहे, तर हे असंच आहे. तुम्हाला अशीच टशन बघायला मिळणार आहे, मजा पण बघायला मिळणार आहे आणि आम्हाला एक करायला खूप मजा येते. मंगळागौरीचे खेळ खेळायला मिळणार आहेत आणि तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो दीप्ती, तुझं काय म्हणणं आहे? आता काय, गौतमी आणि इराने यामिनीला बोलवलं आहे म्हटल्यावर यामिनी तर येणारच आहे. मग आता यामिनी आलीच आहे म्हटल्यावर ती मयुरीलाही घेऊन येणार, कारण आत्ता नुकतंच लग्न झालं आहे तिचं राजवीरसोबत. हे झालं जे तुम्हाला बघायला मिळणार आहे ते सगळं. पण खरं सांगायचं तर आम्ही इकडे खूप धमाल करतो आहे. हा असा महासंगम होतो किंवा असं मंगळागौरीचं हे फंक्शन जे काही सोनी मराठीने आयोजित केले, त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांना एकत्र यायला मिळालं. सगळ्याजणी कसं आहे, शूटिंगमुळे ना आम्हाला तसा वेळ मिळत नाही, पण इकडे सगळ्या एकत्र आल्यामुळे म्हणजे असं प्रत्यक्षात भेटायला मिळालं. एकमेकींचे कॅरेक्टर तर माहितीच होते, पण स्वभाव कसा आहे आणि धमाल चालू. मी तुम्हाला सांगते, आम्ही मज्जा करतो आहे. आम्ही इकडे धमाल करायला आलो आहोत आणि खूप छान सजावट केली आहे. गौतमी म्हणाली तसंच की डान्स असणार आहे, तिकडे खेळ असणार आहेत मंगळागौरीचे, त्यानंतर रॅम्प वॉक असणार आहे आणि आमच्या हिरोईन सगळ्या खरं सांगायचं सुंदर नटल्या आहेत ना, खूप छान दिसत आहेत. पण आम्ही पण तितकेच ठसकेबाज दिसतो आहे सगळेच. तर मजा येणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा कार्यक्रम. तुला काय म्हणायचं आहे? मला वाटते सीन करताना आम्ही जी काय मजा करू ती आहेच, पण ऑफस्क्रीन जास्त धमाल येणार आहे असं मला वाटतंय. कारण आत्ताच आम्ही सगळे एकमेकांना पहिल्यांदा भेटतो आहे आणि स्टील आमच्यात छान असं बॉन्डिंग होतं आहे. सीन करताना मजा येते आहे. सो बघूया आता, अजून अख्खा दिवस आहे, अजून अख्खा मंगळागौरीचा जागर आहे, तो करताना किती मजा येते ते बघूया. मला अजून एक सांगायचं की आत्ताच आम्ही एक सीन केला, जर तुम्ही नोटीस केलं की आपण चौघही सगळे विलन्स आहेत तिकडे उभे. हां, तर ते नेगेटिव्ह कॅरेक्टर असे सगळ्यांच्या चेहऱ्यावर तर दिसत नाही आहेत, पण सीनमध्ये दिसतात. आमच्या सगळ्यांचा 7 जणींचा एक सीन, 7 जणी होता ना, 7 जणींचा एक सीन झाला आणि तो मज्जा आली आम्हाला करताना. आणि मग सगळ्यांचे ॲडिशन सगळे स्वतःच्या स्टाईलमध्ये, खरं तर हसू येत होतं. म्हणजे दीपालीचं जे कॅरेक्टर आहे, कांचन जी करते, ती जे इंग्लिशमध्ये बोलते ना, ते ऐकल्यावरच मला हसू येत होतं. किंवा ही इतकी गोड आहे पण इतकी खोचकपणे बोलत होती. मज्जा आली तो सीन करताना. आली 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 दीपाली आली. आणि आणखीन एक गंमत की दीप्तीकडे बघून अजिबात वाटणार नाही, पण तिचं वाक्य होतं की हे सगळं बघूनच माझे कंबर दुखायला लागली. हो, म्हणजे मला गौतमीने विचारलं, तू म्हणजे हे वाक्य असं तिच्या चेहऱ्यातनं कळलं, पण आता काय तिच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही, उलट ती आम्हाला हरवेल की काय असं वाटतं. नाही. बरं, आता इकडे कांचन मॅडम आलेल्या आहेत, तर कांचन मॅडमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा. की तुम्ही इकडे गौतमी आणि इराने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे या मंगळागौरीच्या जागरला, तर कसं वाटतंय? प्लीज इंग्लिशमध्ये सांगा. ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन. हां, म्हणजे दीपाली म्हणून पण आणि कांचन म्हणून. कांचन इज ऑलवेज फर्स्ट फॉर इंटरव्ह्यू, पण आता दीपाली कुठेतरी अशीच भटकत होती म्हणून मी लेट आले. पण मला खूप छान वाटतं आहे आणि कांचनला तर एकदमच कमाल वाटतं इकडे येऊन, कारण आज प्राजक्ताला हरवण्यासाठी तिला चान्स मिळणार आहे. लाटणं तर मला पहिल्याच हातात मिळालं आहे. सो आज प्राजक्ताचं मी अगदी सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम करणार आहे आणि चांगल्या सॉंग्सवरती. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि इतकं छान सगळं सजलं आहे, इतकं छान कॉस्ट्युम्स त्यांनी मेंटेन केलं. म्हणजे आमच्यासाठी सगळे छान छान वेगवेगळे डिझाईन सगळ्यांना दिल्यात. खूप छान वाटतं आहे आणि सगळ्यांना मी भेटते प्रत्यक्षात. म्हणजे आम्ही सोनी मराठी वाहिनीवरून प्रत्येकजण वेगवेगळ्या स्लॉटला आम्ही येत असतो, पण एकत्र भेटणं कधी होत नाही. ॲक्च्युली प्रत्यक्ष एकत्र काम करणार आहोत आणि सोबत. इराला काय म्हणायचंय?
मला खूपच भारी वाटतंय कारण की आय थिंक या अगोदर पण जे काही क्रॉसओव्हर झाले त्याच्यामध्ये सगळे हिरोईन्स आणि हे सगळे भेटलेत पण आज पहिल्यांदा सगळे वॅम्प्स सगळे विलन्स सगळे सिच्युएशनल ग्रे शेड्स अँड ऑल एकत्र आले त्यामुळे एकमेकांचं काम बघणं किंवा एकमेकांसोबत काम करणं हे इतकं मला भारी वाटतंय आणि ऑफकोर्स कारण की मी पहिल्यांदा या सगळ्यांना भेटते आज तर मला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि खूप काही परत अनुभवायला मिळणार आहे आणि खूप छान छान नाती जोडणार आहे. आणि ही रादर वेगळी कन्सेप्ट सोनी मराठीनेच पहिल्यांदा घेतली आहे की वॅम्प जे हिरोईनचं प्रत्येक चॅनलवर प्रत्येक ठिकाणी होत असतं की सगळ्या हिरोईनींचंच काहीतरी मंगळागौर वगैरे सुरू असते पण आता हिरोईनसोबत वॅम्प इन्क्लूड झाल्यानंतर दोघांमध्ये ठशन होऊन एक वेगळी मंगळागौर वेगळी जुगलबंदी होणार आहे. नाही मज्जा कोण आणणार मज्जा आपणच आणणार. आता माझं नशीब तगडं होतं म्हणून आहे ना मागचा जो महासंगम झालेला आमचा होळीचा त्यात ते मी इन्व्हाइट केलेलं म्हणून मी होते आणि इकडे पुन्हा सगळ्यांबरोबर अजून एक मला गंमत सांगायची की आता जो आम्ही सीन केला तर त्यात मी सगळ्यांना ऑब्झर्व करत होते की म्हणजे सोनी मराठीचं कौतुक करावं असं वाटतं की प्रत्येक नेगेटिव्ह कॅरेक्टर प्रत्येक विलन त्यांची वेगळी आहे. मग गौतमी असो कांचन असो इरा असो प्रियंका असो किंवा यामिनी असो प्रत्येक वेगळी कोणामध्ये एक नटखटपणा आहे कोणामध्ये एक शातीरपणा आहे कोण खरंच नालायक आहे कोण थोडं कॉमेडी असून थोडं फनी आहे तर मजा आली तो सीन करायला. आता मी तेच सांगितलं पण तुम्ही नक्की पहा हा मंगळागौरीचा जागर तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. बरं तुम्ही नेगेटिव्ह कॅरेक्टर करताय सोनी मराठीवरतीच आणि भेटणं कमीच होत असेल तुमचं सो आज तुम्ही सगळे एकत्र भेटले आहात सो कोण सगळ्यात जास्त सुंदर दिसतोय कोणाला कॉम्प्लिमेंट द्याल तुम्ही? हे काय म्हणजे आमच्यातच भांडण लावायचं आहे त्याला. प्रत्येक जण सुंदर दिसतंय असं आपण हे नाही करू शकत काय जज नाही करू शकत प्रत्येक जण सुंदर दिसतंय. आणि काय होतं माहिती आहे ना की आम्ही स्वतःला एवढं बघितलं नाही कारण घाईघाईत तयार झालो पण समोरचा जो येतोय ना तो आम्हाला छान वाटते तो जो कोण येतो मग भाग्या आली की कांचन आली सगळ्या आल्यावर पटकन असं झालं की अरे छान दिसते छान दिसते हां आणि समोरचा म्हणतो जेव्हा आपल्याला तो आपल्याला वाटतं हां आपण बरे दिसतो सगळेच छान दिसते ना भांडणं नको लावत आमच्यात. बरं कोणाला वेळ लागला जास्त नटायला? मालतीताईंना वेळ लागला नाही पण त्यांचा कॉस्ट्युमचा काहीतरी इश्यू झाला होता त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला पण अदरवाईज असं फार कोणी वेळ नाही सगळेजण मुळात वेळ लागला तो महत्वाचा नव्हता आमचा सीन पटकन झाला ते महत्वाचं. सगळ्यात फास्ट सीन झाला आय थिंक एक 15 ते 20 मिनिटाच्या आत आपला सीन झाला. येस फटाफट काम केलं आम्ही त्याच्यासाठी काही वेळ नाही घेतला. बरं तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मंगळागौर खेळले असेल तर तुम्हाला तुमचे दिवस पहिली मंगळागौर आठवली का तुमची किंवा आता जे खेळत आहे त्यापैकी कुठला खेळ सगळ्यात जास्त एन्जॉय केला आहे तुम्ही? आत्ता अजून आम्ही खेळ खेळणार आहोत पण माझ्या वाटेला मला वाटतं लाट्या बाहेर लाटा आल्या पण मला बसफुगडी आवडते किंवा मला ते काय गाठोडं आवडतं. माझी मंगळागौर झालेली माझ्या सासूबाईंनी एकदम दणक्यात केलेली आणि आमच्याकडे मंगळागौर नसते समेळांकडे पण केतकरांकडे होते तर खूप इंटरेस्टिंग झालेली आणि असं झालेलं की ग्रुप बोलवलेला आणि सगळे पुरुष म्हणाले चला आता आम्ही जातो वर आमच्याच घरी होतं आणि आम्ही खाली होतो आणि इतकं इंटरेस्टिंग झालं त्या बायकांसोबत आणि आमच्या इकडची सगळी उत्साही मग आम्ही पण खेळायला लागलो. असं झालं की आम्ही पण खेळायचो मग त्यांना पण ब्रेक मिळायला लागला आणि सगळे पुरुष मग त्या स्टेप्सवर असे बसून होते बघायला. सो ती एक आठवण म्हणजे मी विसरणार नाही खूपच छान झाली. मी लहान आहे माझं लग्न नाही झालंय अजून. कोणाकडे गेली असशील ना ती कुठल्या? हां म्हणजे मंगळागौर अशी नाही पण मूळचे मी जर तूही कोकणातलीच आहेस मूळचे कोकणातले असल्यामुळे ना गौरीला साधारण सेम गौरी गणपती जेव्हा येतात सेम असतात म्हणजे काटवटकणा होतो फुगडी होते बस फुगडी होते किंवा आपण ते सूप घेऊन जे खेळतो घागर घुमू दे हे सगळे गेम सेम होतात त्याच्यामुळे गौरीच्या निमित्ताने खूप खेळलो लहानपणापासून. मला काटवटकणा आणि सूप खेळायला खूप आवडतं. आणि तुला? लाट्याबाई लाट्या. मी म्हणजे मंगळागौरीला गेले होते तर तेव्हा त्यांनी सेम ग्रुप बोलवला होता आणि त्यांचं ती जी काही एनर्जी असते त्यांच्यामध्ये ती बघून आम्हाला सुद्धा असं झालं की यार आपण पण खेळूया. सो आम्ही पण त्यांच्यामध्ये घुसलो आम्ही खेळायला लागलो काही संबंध नव्हता आमचा पण मजा येत होती तशीच मजा इकडे करणार. आणि मग त्यांच्याबरोबर फुगड्या आणि जिम्मा त्याच्यानंतर ते पिंगा
आणि मला गाठोडं खूप आवडलं, कारण की ज्या कोणी जे ग्रुपमधले लोक बोलवले होते तर त्या तशा बऱ्यापैकी मोठ्या वयस्कर बायका होत्या, पण त्या जे काही गाठोडं घालत होत्या, बाप रे, त्यांच्या एनर्जीला म्हणजे सलाम. तर मला ते बघून ते खूप मजा आली आणि मला ते पण जास्त आवडतं. गाठोडं मला खूप आवडतं. नक्कीच तुमचा कल्ला बघायलाही प्रेक्षकांना मजा येणार आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. Yes, thank you. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय सांगणार आम्ही, तुम्ही बघा आणि धमाल करा. आणि तुम्हाला नाचावंसं वाटलं तर तुम्ही नाचा. तर नक्की बघा जागर मंगळागौरीचा 11 ऑगस्टला फक्त आपल्या सोनी मराठीवर सायंकाळी 7:30 वाजता. येस.